तर आज आपण शंकर स्वामी सप्ताहाच्या समोर उभे आहेत आणि समोर स्वागत कक्ष शेजारी देणगी कक्ष आहेत। तर देणगी कक्ष समोर आपण बघू शकतो की इथं सर्व संत शंकर स्वामी महाराज यांच्या देणगीचं जे चालू असतं ते आपण एकदम बघू शकतो। सर्व स्वयंसेवक आहेत, इकडे सर्व प्रकारच्या सप्त्यासाठी देणगी स्वीकारल्या जात आहेत। तर आपल्यासोबत मनोज सर आहेत। मनोज सर, काय सांगाल या सप्त्याविषयीची? सप्रेम जय हरी। श्री संत शंकर स्वामी महाराजांच्या 281व्या फिरत्या नारळी सप्ताहाचं श्री क्षेत्र खंडाळा या ठिकाणी अत्यंत उत्तम असं नियोजन संपूर्ण खंडाळकर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। गेल्या 6 महिन्यांपासून या सप्ताहाची जय्यत अशी तयारी या ठिकाणी चालू आहे। यासाठी गावातील सर्व जाती धर्माचे लोक, सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडाळा गावातील तरुण मित्र परिवाराचा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे। जी युवा शक्ती आहे, या युवा शक्तीशिवाय कुठलाही गोवर्धन पर्वत उचलणं शक्य नाही आणि तो गोवर्धन पर्वत उचलण्याचं काम ही युवा शक्ती अत्यंत जोमाने खंडाळामध्ये करत आहे। वर्गणी मोठ्या स्वरूपात जमा होते, परंतु प्रत्यक्षात जे मनुष्यबळ लागतं, जे मनुष्याचे तास लागतात, ते काम करण्याचं काम खंडाळ्यातील युवक अत्यंत ताकदीने या ठिकाणी करत आहे। सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी, सप्ताह कमिटीने हे उत्तम असं नियोजन केलेलं आहे। याच्यासाठी जवळपास 1 एकराचा भव्य दिव्य मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। दररोजच्या 50,000 लोकांचं जेवणाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विविध गावांच्या भाकरी येतातच, परंतु या सप्ताहाचं नियोजन खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खंडाळा गावातील आमच्या माता भगिनी देखील रोज या ठिकाणी स्वतः भाकरी आणतात। म्हणजे इतर गावातून येणाऱ्या भाकरी आणि खंडाळातल्या आमच्या माता भगिनींनी बनवलेल्या भाकरी या सगळ्यांमुळे दररोज सुमारे 50,000 लोक या ठिकाणी आमटी भाकरीच्या प्रसादाचा सकाळ आणि दुपार अशा दोन्ही वेळेस आस्वाद घेतात। त्याचप्रमाणे माझं परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व भाविकांना विनम्र आवाहन आहे की वारकरी संप्रदायाने मानवतेची जी शिकवणूक, माणुसकीची जी शिकवणूक आपल्याला दिली, सर्वांमध्ये समानतेचा भाव निर्माण करण्याची शिकवणूक दिली, हा भाव आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी आपण एकदा तरी आवर्जून श्री क्षेत्र खंडाळा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यावं आणि या पुण्यभूमीची माती ही आपल्या माथी लावावी। आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत हा देणगी कक्ष मागच्या 1 महिन्यापासून ही सगळी मंडळी काटेकोरपणे 1-1 रुपयाच्या हिशेबावरती लक्ष ठेवून आहे। प्रत्येक ठिकाणी अत्यंत माफक आणि योग्य मूल्य प्रत्येक खर्चावरती दिलं जावं याच्यासाठी काटेकोर ही सगळी मंडळी लक्ष ठेवून आहेत। संपूर्ण खर्चाचा हिशेब हा सप्ताह संपल्याच्या नंतर, उरलेल्या सगळ्या गोष्टींचा लिलाव झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त लवकरात लवकर खंडाळकर ग्रामस्थांच्या समोर आणि ज्या ज्या लोकांनी देणगी दिलेली आहे त्या प्रत्येकाच्या समोर अत्यंत पारदर्शकपणे मांडण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी या ठिकाणी करणार आहे। आपण सर्वजण परत एकदा या ठिकाणी भेट द्यावी हे विनम्र आवाहन करतो। सप्रेम जय हरी। जय